कसं म्हणलं चतुर रे? काय 50 रुपये देतो म्हणतात, काय ते चिल्लर आणायला गेले? याचा पता नाही, काही देणं आहे का नाही म्हणलं, काही देत नाही वाटतं बा. बबनराव झालं वाटतं गायब तिकडे. ते आता काय लय, तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत येतही नाही. हो लव लव पाहत असेल तिकडून. हे बा म्हणलं बा चिल्लर आता कुठून आणा सांगतो. दुकाने बंद असते ना, पाहून राहिले असं इकडे तिकडे थांबून राहिले असं. येतील ना, बसा तुम्ही थांबा जराशे. अरे पण आता हे इतका उशीर, आता सगळ्या लोकांना बैल बांधले तर आम्हाला बांधला लागला, ते लक्ष येईन तिकडून किरकिर करत. मग काय तर पैसे तुमच्याजवळ देते आणा असं ना तुमच्यापाशी. अरे चेत्या देणं बेले का, गाडी चालवतले का काही, काढलं 50 चौकच तर आम्ही येते गेले ना, आता मला दिसले ना तिकडे. हो ना, पाहून राहिले ना, चिल्लर पाहून राहिले होते ना. पाहून राहिले करून राहिले का? मग काय लाईट लागले का? अर्धा घंटा झालं टाकू उभा आम्ही. आम्हाला म्हणलं आता येते वाटच पाहू राहिलो. काही आता पता नाही पुढचे आमच्या का दक्षिणा गेल्या आता. अरे का मी अडकले काय सांगा बबनरावच्या वय कायच लागून राहिले. म्हणलं भाऊ चला ना, आलो भाऊ. मी काय म्हणतो झुंबरराव, ते बांधा ना बैल, बांधा ना तुम्ही. सगळ्या लोकांनी बैल बांधलेले का? अजून काय हिंडूनच राहिले का? 100 रुपये भेटून नाही बसले आपले. घे आलो भाऊ, लवकर अंदर कोट्यात बांधून म्हणलं बैल आपला. जावे पट्ट तुम्ही बी काय बसली इथं आता, बस झालं ना. पैसे राहिले ना आमचे, पैसे देतो म्हणा बबन काका. हो चिल्लर आणायला गेले 500ची. हो अजून आले नाही. हो अर्धा घंटा झाला. अरे बा काय करा म्हणता येत नाही. एकदम बाई आहे पोरग आहे. अरे देते ना नंतर मागदा. आता काय इथंच थांबता का मग? बैल मी कटायले, तुम्ही कटायले. ते त्याला द्यायचं, घरात सामान नेऊ द्या. काकू ठेवून द्या म्हणलं अंदर, ते जाऊ दे तिकडे. चेतार उचलते तू तिथे सामान घे मानते. जा रे तुम्ही बैल गेला घेऊन. तिकडे भेटले की मागदा ते बबन रावले, जा तिकडे. ते सोडत नाही, आम्ही सोडत नाही. पैसे सोडतो का? पैसे तर मागतो. पाहतो ना कुठेही दिसो. तसंच करायचं. चला रे मुश्या, बैल गेला घेऊन झाला. जिथं दिसले बबनराव तिथं 50 मागायचे काय? बघ आज पाहिजे नाही तर काय पोहायच्या करीले काय करा मग. चला घ्या बैल घ्या. तर रे जाऊ दे भाऊ संख्या, जाऊ दे घराकडे. चला. मी तेच सांगून राहिले तुम्हाला मगापासून, डोकं फोडून. ते द्यायला मागून घ्या, त्याचा व्यवहार ते झाले. मग आता मी कुठचे देऊ? हो, जा तुम्ही आता. हो जा, पटपट बैल करा, आम्हाला न्याय लागते घरात सामान आता. आपण काकू पैसे सोडत नाही म्हणलं, 50 घेतो आम्ही. चला येतो मग आम्ही. अरे काय बाबा, चाल ना घरी जाऊन येऊ लवकर. हो जा लागणार, जरा असं पाया लागाले, पोट्टे पाट्टे झालं असं पाया लागणार आता. जरा हलगो मालगो कर लागन. 2-4 घरी मोठे पाटलाच्या, सरपंचाच्या, असं तसं कसं पोळ्याच्या शुभेच्छा असं तसं चालले आपले. तेवढाच टाइमपास. काय कुठं राहिलं बे आता, पाया लागणार नाही ते. मग काय कोणी कोणाच्या घरी जातही नाही आजकाल, आणि काहीच नाही राहिलं आता ते. मग काय काहीतरी आहे ते लाईनी पोट्टे गोळ्यासाठी जाते तर पाया लागाले. दुसरं काय, जाऊ दे काही जाणे लागत ते, जाऊ तिकडे. आणि एक तर दुसरी गोष्ट, घरी जाणं मुश्किल झालं मला. हो पोट्टे हे आपले बैलाची दक्षिणा ते काय म्हणते ते, बैलाच्या ओवाळणीचे पैसे मागून राहिलेत ना 50. मग काय तर त्याला झाल देऊन इकडे आलो मी. आलोच म्हणलं 500 चिल्लर घेऊ. मी आणला तर सटकले का नाही, 1-2 खेप पाहिलं मी, तिथंच उभे होते कायचे. आता गेले का नाही गेले काय सांगा, म्हणून थांबलो मी. आला जाऊ द्या बा. मग कसं झालं मोकळं घरी. 50 रुपये काय 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 झाडा लागले म्हणून पैसे लेको. 2-2, 5-5चे कलर आधीच करून आणायचे. हो ते देसन द्या, घेसान घ्या लेको. नंदी का चला तिकडे. हो थांबतीन कटाय ती. जाऊ तिकडे बोंबलो दिले काय तिकडे, जाऊ नको 10-15 मिनिटं. मग काय तर आता हे काय लागणार बा, संत्या गिनत्या. याचं ताल नाही पावला जाय बाबा, नाही का नि असले का बोंबले काय म्हणते पावा ती. हो आला म्हणलं संत्यान ते काय आहे तर. चिदल भाऊ इकडे का तुम्ही? काय द्या चला ना. हो चला म्हणलं, ते पैसे आणला ना आपल्याला. पैसे लागले ना घ्यायचे आपले. पैसे कायचे पैसे बा, काय कायचे म्हणलं, कोणाचे पैसे घ्या लागते आता, कोणापासून घेतो बा पैसे? अरे पैसे, अरे काय राजा शिवलाल भाऊ, काही तुमच्या डोकसा का नाही जागेवर? 31,000 रुपये बक्षीस भेटलं झडते तुम्हाला खादोडे साहेबाची पहिलं. मला 21 भेटलं राजा. मग आणि याला 11 भेटलं. मग ते मागाने लागत का पैसे? काय करा राजा बेल का 31 रुपये जर दिले तर लय झालं म्हणलं मला समजा ती. काही आपलं गोष्टी करून राहिल्या, ते पैसे देते का आपल्याला काही बोलून राहिला. मग अबे आपल्या इकडे 4 लाख रुपये आहे. हो हे पहिले तू डोक्यात ठेव ना तू. त्यानं बी काय खादोडे म्हणते त्याला बाबू. मग दिमाग चालवला ना त्यानं बरोबर. मला 31 तुला 21. हो जाय बरं मागायला तू काय देते का आपल्याला ते. पहिले माझ्या 4 लाख बाकीचे उरलेले मागा दे म्हणून. चालले मोठी. काही जाऊ नका, काही देत बी नाही. मग माझ्याकडे थोडी आहे की पैसे, मला तर द्यायला पाहिजे ना. माझ्या 11,000 रुपये मला त्यानं कबूल केले ना, मग मला मागा लागेल ना. तुले काय तर देते ते, तुले सांगा ते शिवलालपासून घेऊन घे म्हणून असं म्हणते. याच्या पडायला काय होणार आहे. जाऊ नका काही अर्थ नाही. कुठे मोठे पाटलाची आहेत का ते. काही अर्थ नाही जाण्या. आपले जे काय असेल चिल्लर चाललर तेवढ्याचा डाव बसवा, आणि आपलं कसे तेवढे खर्च हरून टाका आणि घराकडे चालले जा. आता थोडी होते काही. आता कसं काय तुमच्यापासून मला काय मागणं, मी त्याला मागतो पैसे. हो खादोले कोणता होतं. मग आता कसं काय मला 11,000 रुपये एवढ्या मोठ्या 100 लोकांनी त्यांनी सांगितलं. 11,000 रुपये मग मोठेपणा काय करा मग त्यानं. मी पैसे मागतो त्याला. पाय आता कोशिश करून पाय. हो कोशिश करणेवाले की हार नाही होती म्हणते. हो तू जाय, आम्ही हसतोय मागं काय होते समजते. चला मग चला. हो मोठे पाटलाची तर आम्ही दर्शन घ्यायला जातो, आणि तू आपलं पैशाचं पाय मग. चल चला ना. अरे पैसे तर मागायचे. मग आता कसं काय, चला खायचे ना तू, आपण मागून पाहू. नाही ते माय तर कठीण आहे म्हणा, पण येतो मी संग. हो मागा आहोत आम्ही. तू चाल पुढे, तू मागे बोलो, हम तुम्हाला साथ आहे. 11 जरी तू आले का नाही जमलं म्हणा, बजेटच बसला. आम्हाला कमीत कमी 500-500 देऊन देतो, आमचे उरकून जाते. मग ठीक आहे देऊन देईन मी काही ना काही. हो चालते. हो चला मग माझ्या सांगत आला, आणि लवकरात लवकर पैसे काढून घेऊ आणि चालली. हो चला मग.
इकडे या तुम्ही नाही का राजा बबन भाऊ बरोबर समजलं नाही म्हणलं तुम्हाला म्हणलं बैलाची ओवाळीचे 50 देतो म्हणे आम्ही तिथं अर्धा पाऊण घंटा थांबलो याचा पत्ता नाही तुम्ही इकडे गोष्टी सांगा बसल्या गावात हे बरोबर आहे का म्हणलं काय झुमरायला का काही नको बोलू ना काय शिवला सांग तू आता आपला विषय कोणता झाला तूच सांग बायले अरे बा पैसे देऊनच राहिला ते मला सांगे ना पोट्ट्याचे पैसे द्या लागते पण मी म्हणलं कसं संत्या नव्हता जाग्यावर हे बैल बांधायला गेलता ते आपल्या खादोडीपासून पैसे घेणं येतं हो संतोषचे माये आणि आपल्या काशीनाथचे 31,000 माय बक्षीस आहे 21 आपलं काशाचं आणि 11 याचं तर म्हटलं तुम्ही हे बा 50 नाही तुम्हाला 200 रुपये देतो आम्ही हो काही लोडचं काम घेऊ नका फक्त आम्ही आता तिकडे जाऊ द्या आणि येऊ द्या लागेल तर तुम्ही सांगा त्याला नाही तर मस्त जमलं मग नाही 50 जागी 200 रुपये भेटू राहिले अरे मग चला ना मागा मग खादोडले मग पैसे मागा आम्हाला देऊन द्या 200 मग तेच म्हणून राहिलं मी म्हणून थांबलो ना मी मग नाही तर मी काय आता घाल नसतो तिथं राजे चला चला सांगा जाऊ आपण खादोडी साहेब कुठं मोठे पडले आहे ना चला तिथं जाऊन पैसे मागून घेऊ चला चला मग चांगला पोळा गेला चांगला झाला आणि आता समजा उद्याची कर नाही का ना उद्या तर नाही पोळा समजा मग आता हे समजा मुलं पाय वगैरे लागायला येतात नाही का सगळे गावातली मुलं लोक सगळेच येतात नाही एकमेकाच्या घरी समजा नाही का म्हणजे काय असते अजून समजा पुढे हो आता कसं कमी झाले जराशी म्हणजे प्रमाण आदर कमी झाला हो येणं जाणं कमीच झालं लोकांचं वेळच नाही ना हो तरी येतात म्हणा काही लोक गावातनी हो आणि विषय म्हणजे उद्याचा आता काय तानापोळा असते मुलायचा लहान लेकरायचा आणि सकाळी 3-4 वाजता उठतात आमच्या गावातली हो पोरं सोरं समजा मारबतचा कार्यक्रम असते ते घराजवळ आपल्या मेळा नाही का ठेवलेल्या पैशाच्या ते जमा करणे हो चिलटं गोमाशा नेरे भड्या रोगराई नेरे असं काही म्हणतात ते हो गावातलं सगळं प्रदूषण रोगराई नेण्यासाठी ती एक आराधना करतात असा एक तो कार्यक्रम असते मारबतचा बस झालं मग बाकी करी असते मग आता एवढे शनिवार असल्यामुळे थोडे जरा अडचण आहे समजा लोकायले असं असते समजा शेड्यूल तुमचं नाही का हो का बाकी मस्त माल राहते पण शहरात तर माहिती होत नाही काही झाला पोळा आणि काय काही विशेष नाही आहे का मोठी पाटी वाटते नाही का हो हाय चला तर संतोष घे टुकटुके चला लोक तर काशीनाथ बक्षिसासाठी आले नाही का बरोबर चालतच होते ते मग आपण पाहूनच राहिले असते या ना या बसा हो बसा अरे काय खादोडे साहेब काय म्हणते पोळा आमच्या गावाचा बरं वाटलं बसा ना तुम्ही बसा ना बोलू ना या बसा हो बसतो ना बस आता जरा दर्शन घेऊ द्या मोठे पाटलाचं बस बसले मग चल संतोष ये काशीनाथ दर्शन घ्या चला काय हिंमत भाऊ काय येते का नाही म्हणलं हे हो 4 जण गेले andre पैसे मागून आणतो म्हणजे खादोडे साहेब आले अजून याचही पता नाही काही येते म्हणलं हे काका इथंच थांबू दे का आता एखादा लाईट नसते लावता येत ना मग काय तिथं मोठे भाषा बसेल असते एखाद्यावर पैसे कसे मागणार आहे हो जरा कुरबात कारवाई शिवलाल बरोबर काढते विषय असं आहे ते हो थांबा करू ना काही ना काही प्रयत्न चालू असं द्यायचा हो कसं चालू आपण वाटतो ना जरा 5 मिनिटं अजून तेव्हा आले म्हणलं तेव्हा ते भवन काका आले ते आपलं टुकटुकी आला 3 जण आले हो माय बुडात नाही आला म्हणा पण आता जमलं वाटतं चाल आले वाटते नाही का द्या ना बाबा हो द्या ना पैसे द्या ना म्हणलं आलं असलं बक्षीस द्या ना पैसे काय रे कठीणच काम आहे ना आपलेच पैसे ना आपल्याला मागा चोरी आहे हो मग काय बक्षीस जाहीर केलं मोठेपणा केला का ना पण आता आम्ही अंदर गेलो सुपारी खाल्ली इकडे तिकडे आपलं माकडासारखं पाहिलं उठाचा पत्ताच नाही शिवलाल भाऊ अशा मोठमोठ्या लंब्या फेकू राहिले काही विशेष नाही हो मला पैशाचा विषय काढते काही हो काढायचा पत्ताच नाही शेवटी आम्हाला निघून यायची पहिले शिवलाल भाऊ म्हणजे जा म्हणून तुम्ही आता मी पाहतो काय आहे कुत्र जमा मग आता काही आणून मग शिवलाल भाऊ देते का नाही बा बक्षीस दिन का नाही म्हणलं हे बक्षीस नाही देत आता नाही देत मग मोठेपणा काय केला मग एवढ्या लोकांनी सांगितलं का देणार नाही का ते पैसे देते ते देत का नाही मी पैसे नाही तुला पैसे नाही सुट खादोडे साहेबांनी एवढ्या लोकात जर सांगितलं तर पैसे दिनच नाही बा मग फक्त कसं असते एखादं मन विषय आता मोठे पाटील आहे तिथं म्हणणं बरोबर नाही मोठ्या माणसा म्हणून हे शिवलाल जरा असा त्याच्यात बसला बरोबर बोलता ते कडी उघडतेच बरोबर मग काय रातचे 10 वाजता देता का मग काय फायदा राहते करीचा काय भाव आता करा का कसं काय करा आम्ही कसं डाव वाढलं असतं कट्ट वाढलं असतं आम्ही 2 रुपये 10 रुपये 20 रुपये 50 रुपये हे नसतं कसं मी एका घट्टा टाईप मग आता हे पैसे देईन 10 वाजता तर मग काय फायदा काय त्याचा आता काय आता मग जाण तुम्ही असं करा एक जण जा हो झुंबर तू कसा इच्छा आता घरगडीच आहे जाय म्हणा साहेबाला म्हणा ते काय बाहेर पट्टू उभे आहेत म्हणा ते टुकटुकी त्याचं 11,000चं काय तरी विषय आहे म्हणा ते जरा गरीब माणूस आहे म्हणा त्याचे पैसे देऊन द्या म्हणा ते थांबेला म्हणा तिथं तसंच करावं लागते बघा आता अशा शिवलाल तर बसा तिथं 10 वाजेलो मी जातो आणि बरोबर ते खादोडे साहेब टच मारतो बाहेर उभा आहे होतो ते असं पैसे देऊ दे त्याचे त्याला बाहेर आणतो म्हणजे आणतो मी थांबा तुम्ही इथं गेलोच की आलोच मी पुढे येतो शिवलाल ते बाहेर गोष्टीच सांगू राहिला ते नाही का खादोडीला बाहेरच बोलावतो नाही का हो एवढं काय कुठं आहे ते पैसे नाही दिले का सध्याची नाही म्हणलं खादोडे साहेब एक मिनिट थोडंसं बोलात होतं म्हणलं खादोडे साहेब कोण टकलं ते आता हो आलो 1 मिनिट बस शिवलाल तू बस आलो म्हणलं मोठे पाटील काय म्हणलं इथं कामाला असते नाही हो हे काय म्हणते बोला काय म्हणता आता नाही ते कसं संतोष टुकटुकी नाही का हो बाहेर उभा आहे ते हो ते बक्षीस पाहिजे म्हणजे बक्षिसासाठी थांबेला आहे ते त्याची काही हिंमत झाली नाही ते पहिले आलता ते शिवलाल भाऊ सगळं पण ते त्याला वाटतं कसं मागा पैसे एवढ्या लोका तर ते जरा अडचण आहे रे हो म्हणलं देऊन दे त्याचे ते बाहेर उभा आहे हो ते नाही का बरं चला देऊन देऊ दे हो चला बोलून घेते असं मी चल हो आताच जाऊ ना मग हो चल काय करतो का दादा माहिती छाती अशी करून राहिली ध काय होईन कत होईन खादोळे बाहेर येईन काही हो ना माझे पैसे देईन काही धड
बाबा असं जत्रासाठी नाही का मा बक्षिसाच्या भरोशावर आहे का बा सांगा आता याने बक्षीस मी खरंच देणार हो का नाही पण द्यायला लागेल जरासं नाही का हो ना जरासं कामी लावा लागेल नाही चांगले डाव बसले पाहिजे तर आपला उद्देश सफल होईल नाही का हो, आपण ज्याच्यासाठी आलो ते आपल्याला पूर्ण करावं लागेल ना पुरं गावात आता फिटून जाणार ना मी अरे आले का आलो 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 छान 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 अरे तू काय संतोष टुकटुक आहे नाही का तू आहे ना हो मस्त मस्त एक नंबर धडते म्हणलं हो बाकी हो मावले का आपण पैशाचं काय मावला आहे हो ना ते काय आता कसं बी शिकलो झोको आता गाई लागतो मी गाई लागता मग आपल्याला केल्या पात काय लेखाचं पण म्हणलं बक्षीस लेखाचं पाहिजे होतं काय देता का मग आता समजा काम होतं पैशाचं म्हणून म्हणलं हो ना मग मी तीच काळजी करून राहिलो की बा याला काही पैशाची काळजी आहे नाही हे आले नाही बा पैसे मागायला मी वाटच पाहून राहिलो तुमची आतापर्यंत शिवलाल भाऊ आतापर्यंत बसले त्याने विषय नाही कळला जमते वाटते नाही का भेटते वाटते का आपली 20,000 भेटते नाही का हो ना संत्याची व्याजाची देऊन तरी देणं होते हो ना मग तेच म्हणलं आता माय आहे तर 21,000 संतोषचे 11,000 होते शिवलाल भाऊची भले मग तुमच्या हिशोबानं आमचे समजा जर दिले असते तर जरासं कमी आले असते जरासं म्हणजे हक्काचे आहे तुमचे पैसे तुम्ही जरासे असे लपकत का बोलू पैसे तुम्हाला भेटणारच आहे ना पैसे आपले जे शिवलाल भाऊ आहेत की नाही त्यांच्याकडे आपले 4 लाख रुपये आहेत 4 लाख रुपयातले 31,000 रुपये त्याला मी आता बोलून घेतो तुमचे 21,000 कशाला भाऊ तुम्ही त्याच्यात सामीलच आहे की नाही तर 21,000 तुमचे काढून घेतो म्हणजे 21 तुमचे कटले समजा 4 लाखात तिघातनी वसूल करणं आहे बबनराव तुमचे पण तुमचे काही आता बक्षीस नाही आहे तर आता राहिला प्रश्न टुकटुकेचा टुकटुकडे आता तुझे कसं आहे 11,000 आहे नाही का 11 तर 11चं असं करू आपण तू शिवलाल भाऊला कसं टच करून घेतो हो माझे त्यांच्याकडे पैसे आहे 11,000 रुपये तू त्यांना मागून घेतो हो बाकी काही अडचण नाही आता नका कोण साहेबला देऊ माय 11,000 रुपये द्या ना त्याच्या इकडे पैसे आहे तुम्ही त्याला मागा काय करा बा माय 11,000 रुपये तुम्ही द्यायला केले मला देऊन द्या ना अरे हो ना मग तेच म्हणलं मी शिवलालकडून घेऊन घेईन तू पैसे माझ्याकडे कशाला पैसे मागू राहिला तू त्यांच्याकडे माझे पैसे आहे त्यांना तू टच करून मी तुला बोलून देतो त्याची हो याची 11,000 रुपये द्या म्हणून टुकटुकीचे त्याची गॅलंटी नाही हो म्हणलं माय पती मला द्यायला घरीच परिस्थिती द्यायला जेव्हा खाती तुला मागडी बा काही नाराज होऊ नको तू कसं आहे 11,000ची गोष्ट आहे का नाही तुझं 11,000 बक्षीस शिवलाल भाऊ देतील मी त्याला टच करून देतो त्याविषयी हे नाही तुला बोलून देतो मी त्याच्यासोबत आणि महत्वाचा असा विषय आहे आता तुम्ही किती जण आहेत बाकीचे काय साठी आले हे काय आहे आम्हाला बी घ्यायचे होते याच्यापासून 500-500 रुपये हो मग आम्हाला त्याने म्हणे बा तुम्हाला मागून आम्हाला देतो म्हणे आमचे ते म्हणजे बैल ओवाळणीचे पैसे राहिलेले आहेत हो ते घ्यायचे बबन भाऊपासून आता नाही का किती मोठी आता हे जत्रा झाली समजा आता हे बबनराव या टुकटुकीच्या भरोशावर आला हे पोट्टी त्या बबनरावच्या भरोशावर आले नाही का घरावर कुठे बरं ठीक आहे बा तुम्ही असं करा तुम्हाला आता काय पैशाचं काय काम आहे तुम्हाला आता याच्यासाठी काय काम काय काही आपलं जरासं खेळते तर डाव घेऊन मांडते जरासे हो 1 घंटा मनोरंजन करत असते पोळ्याच्या समजा दिवशी रात्रीचे करतात ते पोट्टे खेळतात कसे 200-400 रुपये आपलं काहीतरी मनोरंजन ते मग ते काय मोठी गोष्ट आहे का सगळ्याला 1,000 रुपये देऊन टाकतो मी हो किती जण आहे ते आपलं मागता 1 2 3 बबनराव 4 काशीनाथ 5 आणि तू 1 6 बस बाकी झाले मग 6 जण ना मी म्हणलं साहेब मी अच्छा बरोबर ठीक आहे 1,000 रुपये तुला भाऊ ना हो सगळ्याला 1,000 रुपये देऊन देतो खेळा तुम्ही डाव करा काय करा पत्ते खेळा काही करा हो म्हणजे 100 कुशीन 1,000 रुपये देऊन देतो काही विषय नाही आणि बक्षीस ते शिवलाल भाऊ पाच बसतील चालते जमलं मस्त जमलं 1,000 भेटून राहिले नाही का मोठा डाव बसते आता हो चालते ना हो ते शिवलाल भाऊचा हिशोब तुम्ही बरोबर घ्या टुकटुके हे ते बाकी आम्हाला सगळ्याला 1,000 देऊन द्या जाऊ दे तिकडे या मग आतमध्ये हो कशी माझी बॅग आहे हो त्यामध्ये मी आणलेले आहेत पैसे या सर्वांनाच पैसे देऊन देतो तुम्हाला 1,000 रुपये अजूनही कोणी 2-4 पोट्टे असतील त्याला घेऊन या सगळ्याला खेळासाठी 1,000 रुपये बिंदास असं तर कोणी आवाज द्या पोट्टे असतील तर आहे ना 5-6 पोट्टे आणून बोलवून ते मारतोय झुटकी असे तसे आणून बोलवून 2 मिनिटात आलो चालूच बरोबर या ना हो नाही तर आणू नका तुम्ही त्याची घेऊन जा हो जाऊ द्या तिकडे चला या देऊन देतो पैसे या माझ्यासोबत या चला जमलं गड्या मस्त नाही का हो चला मग चला हो काय राजा जिल्हा माणूस आहे बाकी काय म्हणा राजा हो पण हे बा खतरनाक काम काय रे पुट्टे दांगडो इकडे येऊन राहिले काय अरे काय रे पुट्टो झुमर भाऊ काय गडबड अबे मार द्या चल मांडणं कट्ट मांडणं हे बा म्हणलं भावाला झाला भाऊ भावाला हो 1,000 रुपये हो तू आणले मला भाड्यानं 1,000 रुपये माय बी का काय चेवरू काय कुठून आणले मला भाण्या कुठचे हवे ते पैसे बरे दिसू राहिले हातात ते 5-7 रुपये दिले मग तू 1,000 हो माये लाऱ्याचे चेच्याचे हो सगळ्याचेच मागून घेतले हो खारोडे साहेबानं घ्या म्हणे बाबा पोळ्याच्या करीसाठी 1,000 रुपये घेऊन घ्या म्हणे जाऊ द्या करा म्हणे खर्च मस्त म्हणलं आता डाव मांडा दादा फर्स्ट क्लास अरे बाबा मस्तच बजेट बसला मग हायट रे यायचं जमलं संतोषरावचं यायला तर 11,000 रुपये बक्षीस भेटलं वाटते ते तुला भेटला ना बाबू तू काय सांगला मग पहिलं बक्षीस घेतलं ना बैलदोडी तर मग आपला आता 11 भेटते म्हणे शिवलाल भाऊ इकडे ते लावून दिलं आहे ना शिवलाल भाऊच्या अंगाला पैसे आहे ना म्हणून तर सगळा गोल झाला ते काही दिलं नाही म्हणा पण 1,000 भेटले जाऊ दे तिकडे हो खेळासाठी जमलं मग भानू मांडतं का कट्ट मग चल दोघं आपण मांडू चला खेळता का रे तुला सोरायला बघा तू कुठे गेला मला घरा कुठे आला तुझ्या हो वाट कट्ट कुठं वाटायचं कसं करता म्हणलं हो बरेच पोट्टे आता त्याचे त्या हे ते सगळे जमा करतो मग हो ना खेळायचं तर आहेच आपल्याला पण ती एकदम असं कलोय नका करू माझ्या घरची फालतू मग असं आपत होईन ना माई मग पहिल्यासारखं राहिलं का माय काम मग आपल्या कोट्यातनी करून टाकू मस्त मस्त फर्स्ट क्लास डाव बसू दरवाजा लावून घेऊ अंदरून जाय तिकडे आपल्याला काय खेळता येते म्हणलं बा हो आपण चाललो म्हणलं काय हो चाललो म्हणलं मी
ते आम्हालाच कोणतं काय समजून राहिलं काहीतरी चला मनोरंजन मग काय बस समजते ते तेव्हा ते शांताराम भाऊ बी आले शांताराम भाऊ बी खेळते तर झुंबर भाऊ म्हणा त्याले पहिलं का पैसे धरले ते सुनायला भाण्याजवळ आहे रे कुठच्या अरवा संते गिनते काय संतोष काय भाण्या पैसे घ्यायचे डामांड वाटते थोडा ना तुम्ही काय त्यातलेच नाही का बघ तुम्ही त्यातलेच चला ना या ना कट्ट पाठवायला मारते भाड्या रापूर म्हणलं कसं लावायचे एका दुरी भाषा असं तसं चालतं का नाही रे आपलं होय राहायला करायचं काही बी आपलं पहिलं काय आपलं चला बा 10-5 मिनिटं आपण कसं हाशी मजा काय ते आपण नाही खेत बा आता बाळू भाऊ हे ते पाहुणे आहे मामे आहे आता जेवण करावं लागन मग आपण नाही म्हणलं बा ते आपण खेतही नाही तर मग थोड्या वेळाने या तुम्ही आम्हाला अर्धा घंटा लागतेच ना आता मग घरी जाऊन जरा आम्हाला बी बरोबर ॲडजस्टमेंट करून या लागते ना मग हो या तुम्ही आपल्या खोट्या द्या हो मस्त बिलकुल बाळू भाऊ हे ते द्या ना पाठवून बरोबर हिशोबानं बाळू भाऊ आणा मग काय तर जवायले घेऊन या त्याला घेऊन या आणि आपलं ते मानमोडे साहेब तुमचा मेवना त्याला नको आणू ते नका फालतू ते कामी नाही नाही ते तिकडेच आपल्या मोठ्या पाटला चालले झोपायला ते जेवण झालं की बस आता मी जेवण करतो त्याला तिकडे रवाना करून देतो हो मग मी येतो ना बरोबर हो मी येतो तुम्ही करा ते काय करायचं पण जास्त नका करू अर्धा 1 घंटा लयच लय अर्धा अरे काय सांगता ना मग 1000 आहे ना मग 12 काय 1 वाजता पैसे झाले आमचे अरे बा तुम्ही आता घरी काय टेन्शन नाही बरोबर येतो मी मला चाय चोय पाहा लागते ना नलू आहे ना एक तर ते झाबरूले आलं जेवायला बोलावल्या या मग तुम्ही मी आता यायला आवाज झाबरूले चाललाय तो हो ठीक आहे मग चला झाबरूले घेऊ का मग झाबरूले घेणार मग त्याला आता मग सगळं घेऊन त्याला नाही ना ते कुठे तरी बा त्याला आवडत नाही गोष्टी मग काय ते बा मी डॅनी बुड्याला त्याला जेवायला घेऊन जातो नंतर मग बरोबर येतो चाय चोय पाहू ना तुम्ही कोट्यातनी बरोबर लाईन लावून द्या तुम्ही याले आणतो बाळ भोले आण तुम्ही आपलं आलं घ्या तू लक्षाला घेऊन येतो ना लक्ष येते ना पाहिजे बा म्हणून मी हो म्हणून पाहिजे यायले हो मग अर्ध्या घंट्यात बसते ना हो येतो मी अर्ध्या घंट्यात घेऊन यायले चला या मग हो लवकर हे बा बरोबर 9 वाजता बसला पाहिजे काय 9 ते 9:15 तेवढ्या आता तिथपर्यंत बरोबर करून या तिथं लवकर ओके कोणाला टच करू नका माहीत करू नका चला अरे झाबरू आहे का रे घरी डॅन्याबाजी आहे का घरी आहेत का डॅन्याबाजी शांताराम तिकडे अरे या ना अंदर या हो शांताराम भाऊ या हाय वाटते घरात नाही का हो चला चला हो गाडीत दिसून राहील झाबऱ्याची नाही का हो हाय वाटते बहुते हो चला अरे का रे कुठं म्हणलं झाबरू हो कुठं चाल ना जेवण करत नाही का म्हणलं नाही आता काय जेवत आता 2 वाजता दुपारी जेवलो आता तर काही गरज नाही आता आबाजी तर काही संध्याकाळी जेवत नाही रात्री काहीतरी एखादं शेपगीप खाते बस बाकी आता मी काही येणार नाही मला काही भूक नाही आता जायचं आहे मला थोडंसं कामानिमित्त एका वेगळीच मोहीम आहे जरा अरे कायची मोहीम आता आज काही जाणं लागत तिले मग ते नलू काय म्हणते मग ते म्हणे बोलवणार म्हणून झालो मी बोलावले ते बडभाऊ थांबेला जेवायची आहे ना ते कसं आहे ते आपलं पोळा असते का नाही हो शहरातले लोक बरेच आपापल्या गावाला जाते बरेचशा चोऱ्या होऊन राहिल्या आता आपले तुमचे नलूचे मामा तिच्या घरी 2 लाखाचा डाका पडला त्याच्या आंधी पडला आता एक पण आता अजूनही समजा एक अजून पडला म्हणते तर कसं आहे ही कोणती टोळी होय हो याचं काम माझ्याकडे आलेलं आहे म्हणून म्हणलं आता पोळ्याच्या लोक जायला गावाले तर बरोबर हात मारू शकतात ते हो ठिकठिकाणी बरोबर एक या कोपऱ्यातलं एक त्या कोपऱ्यातलं घर उडून राहिलेत ते बरोबर रिकामं असलं कुलूप दिसलं की बस टाकलाच होय म्हणून म्हणलं मला जायचं आहे तिकडे हो ना मग जाणं 9:30च्या पुढे जाय आता वाजलीच किती हो जाणं होतीये तू जेवण करून जाय नाही तर कमीत कमी नलूल भेट तू काय सांगते नंतर जाय आता तुम्ही म्हणता तर बरं ठीक आहे मी येतो ठीक आहे 9:30 वाजता पाहून द्याल जा तुम्ही इथून ठीक आहे मग आलोच मी समजा थोड्या वेळात आलोच ये मग लवकर ये जरा आम्हाला थोडंसं काम आहे ये आले हो तेच म्हणलं वाटत करू मुशिरा म्हण मी हो काय म्हणलं ते आपलं आता हे अटपलं सगळं मोठ्या पाटलाच्या घरी जाऊ ना मग त्याची भेट घेऊन तू मग कसं टेन्शनचं काम नाही ते आपला खाडोड आहे त्याला विचारून घ्या काय नाही उद्याचं मग नाही तर मग थांबत नाही माणूस मग त्याच्यासाठी आलो ना सटकन गुंडायला ते पट्टी गुंडायली मला चाल गड्या हो कसं आहे उद्याचा शनिवार अजून म्हणून लेखाचा उद्या आहे बा शनिवार कायची करून कायचं काय सकाळी चालला जायचं होय हो ती मतलब आहे बरं हो सोपा नाही ते म्हणूनच मला वाटते ते खर्च करू राहिला काय मी त्याच्या वाटते एरी कॅन्सलच होते वाटते कॅन्सल नको होऊ देऊ ना तुला सांगितलं ना मी काही दुसरी कायची करा पण ते होकू नको देऊ त्याले अरे रे आता तर चावडीत आला ते मग काय हो आता जाऊ देतो का दिले हो चला मग लवकर हो भेटून घे पटकन नाही तर का अजून झोपा जावे चला थांब ना तू काही गडबड नको मारते थांब ना जरा आता गडबड काय करू राहिला झालं ना आता पाहुण्यात जेवण झालं आता त्याला पोहोचूनच देतो ना मी आलोच ना आता येऊनच राहिलं नाही का बळबोल सांगत सगळं झालं थांब ना जरा गडबड नको करू ना काय तुम्ही का नाही लवकर या जरा 9:15 लोक स्वभाव तुम्ही हो जास्त उशीर नका करू हो मग फालतू मग कसं मग मूड गेला मग नाही तर मग आम्ही येणार नाही अरे नाही येऊन राहिलो ना हिंका चाललो ना पोहोचून द्यायला चाललो ना ठीक आहे ठेव लवकर ठेव हो येतो मी 10 मिनिटात 15 मिनिटात लयच हो मनोज पाटलाला घेऊन येऊ का अरे मग फारच चांगलं या त्याला घेऊन या ना जा हो त्याला घेऊन या लवकर जा बाकी कर मग ते तळवगैरे टाकून ठेवतोपर्यंत आलोच मी हो सगळं आनंद बाकीचं हो तेच म्हणलं सगळं आहे ना व्यवस्थित नाही सांगा लागत ना आम्हाला सगळं व्यवस्थित या तुम्ही फक्त या लवकर उशीर नका करू लवकर या मारते कोण गडबड करू राहिलं म्हणलं कुठं जा लागते आपल्याला कुठं खेळायचं म्हणलं काय कसं काय एक तर माया मला समजत नाही काहीच ते अरे आता त्याच्या पोट्यात मारत्याच्या काय तुम्ही का नाही हो काही नसते समजते ते मला सांग चालता तुम्ही बरोबर अरे आले वाटते मी अरे चला झालं का म्हणलं चला ना मग तुम्ही चालता म्हणता तिकडे मग आला काय अरे म्हणलं झालं का मग आपलं कसं काय करता मग तिकडे झोपता का इथं झोपता म्हणलं मग
नाही नाही तिकडे जातो मी मोठ्या पाटला तिकडे. तुम्ही बडबो इथं झोपा, मी तिकडे झोपतो. खादोडे साहेब आहेत ना तिकडे. मग चला ना, मग चला हो झालं तुमचं 5 सुपारी इथे झालं सगळं. चला मग. बसतो डावात यायचं नाही का, हो ना. आता माहित नाही का आपल्याला, असतं थोडी माहिती आहे का, हो ना. काही नाही पत्त्यात आहे यायचं. बरं चला. नाही नाही तसं काही अडचण नाही म्हणा. आजपर्यंत काही कोणाच झालं नाही बा. हो गाडी राहिली तरी चालते तिथं. नाही तर मग सांगतो, मग घेऊन येतो. मग चाबी देऊन द्या. हो घेऊन येते ओळखालची. बरं राहू द्या ना मग. हो काही हरकत नाही. हो ना तिथेच राहू द्या लागेल ना. म्हणजे जर पयाचं काम पडलं की गाडीला बस चाबी लावली की पयाले नाही का, हे पुरं गालंब. बरं राहू द्या ना मग. हो तिथे राहिली चालते. हो आले वाटते मानमोळे साहेब नाही का. हो शांताराम घनगणीच्या इथून. हो आता त्याची मेवणीच आहेत ना ती. हो काय म्हणते पावा आता. हा हो आले तो. या हो या म्हणलं या. आले का. हा तेच म्हणलं. जेवण वगैरे झालं का. हो ना आता काय, आता जेवण कराच म्हटलं, आता कराच लागलं. नाही ते काही एवढी भूक नव्हती जास्त. बरं मग आता इथंच आराम करू मग नाही का. हो काय आता मोठे पाटलाच्या घरी. हो केली ना व्यवस्था, केली रूममध्ये. हो काही हरकत नाही. दोघाची बी आहे. बाळभाऊ तिकडे झोपते का मग शांताराम. हो ते आपल्या इथं झोपते तर. हो फक्त आमची मेवणी बा आता तुमची इथे येतो म्हणे. चला मग आता. हो चलता का म्हणूच, आपल्याला थोडंसं काम होतं. हो येऊ म्हटलं. बरोबर काय होतं काम, म्हणजे महत्वाचं आहे काही. पण मी तिकडे काय तर चला ना तुम्ही. हो महत्वाचं आहे जरा. हो चला येऊ का मग मेवणी मामी. हा हो चला येतो मग. चल मग म्हणून चल. म्हणलं बाकी राजा लस टोपी बाद दराबाजवळ नाही का. हो ना आता या वयात राजा काय कमाला साहेब. काय झालं म्हणलं मानमोळे साहेब. काय मानमोळे साहेब काय म्हणलं, काऊन तिकडे काऊन काय शिकवून पाहून राहिले म्हणलं. काय राजा काय जवळ आहे का माय शांतारामची घनगणी. हा हो सांगा ना तुम्ही. या वयात आता हे बघ सांगतो ना, आता ऐकल्या मी गोष्टी द्यायच्या. ते बळ होत का. हो त्याला घेऊन आता पत्ते घ्यायला चालले ते. हो कुठे डाव आहे म्हणे, धुटकेच्या कोटेत नाही आहे म्हणे. हो त्याच्या गोष्टी ऐकल्या मी जराशा. हो मला सांगा आता या वयात यायला खरंच आता हे गोष्टी चांगल्या आहे का म्हणलं. अरे काय आता तुम्हाला कायसाठी आणलं मी, काय सांगतो तुम्हाला. हा आपण इथं काय आलं म्हटलं. हा पुरं लंब करा जाणे यायले, अटक करून द्यायचे आणि पकडून द्या जाणे यायले. मग या गावातनी कसं आहे, लय आदत आहे. हो पोळा झाला की संध्याकाळी डाव बसते तर. म्हणून तर मग गेले मी 1000 रुपये दिले पोट्टे यायले. आता आलते तर पोट्टे फुल कामी लागले दादा ते. फुल बिलकुल फुल. असं आहे का ते. हो तेच तर म्हणलं तुम्ही डाव बसते. मग आता काय मिळालं काही मला समजलं नाही. असं मग आता कसं काय आहे प्लॅन. प्लॅन म्हणजे आता आता तर चांगले मोठमोठे हसते. आता हे लाईनी पाटील हे गेले तर. हो घनगणी घेऊन गेला दिले 100% हे तिथंच बसणार आहे आता. तर म्हटलं कुठं डाव म्हणे तुम्ही, काय नाव सांगता तुम्ही, कोणाच्या इथं कोट्यातनी डाव बसते म्हणे. धुटके म्हणे. मग मारती धुटकेच्या इथे या म्हणलं लवकर. फोनवर बोले ते मारती धुटके फोन करीत यायले. चला म्हणे या लवकर. आलोच म्हणे मला पोहोचून देऊन. अरे ते धुटके यायच्या कोट्यात नाही का. बरोबर तिथं बसते याचा डाव आता नाही का. बरोबर ठीक आहे. आता फिटले पुरे फिटले आता. हे जितके असेल तितके लंबे. हो घनगणी आहेस ना. हो ते तर पहिले पाहिजे होतं मला. बाकी आता हे समजा आता मोठे पाटला पोरगा म्हटल्यावर तर बस झाला. बिलकुल टेन्शनच नाही राहिला आता. फक्त लवकर आता किती वाजता बसते काय माहिती का. आता गेला पण ते नाही का. 9:15 9:30 लोक या म्हणे बस सगळे. असं फोनवर जरा होती त्याची बातचीत चालू. बरं ठीक आहे ना. हो ला आता फोन लावा तुम्ही. पोलीस स्टेशनला फोन लावा लवकर या. हो इथे आता कोणी नाही सध्या. मग आतमध्ये गेलं की मग कसं जमणार नाही ताल. हा एक पोलीस स्टेशनला फोन लावून द्या तुम्ही पटकन. हो बिलकुल याचा कार्यक्रमच करायचा आता. आपली गाडी बाहेरच आहे. टेन्शन नाही. रात्री पायाचं काम पडलं तर लोड नाही. बिलकुल आत्ताच फोन करतो. हो पुरे माझी मान मोडीने आहे ना. हो यायची मान मोडून जातो मी आता. हो थांबा आता 1 मिनिट फोन लावतो. हा इन्स्पेक्टर पांडे स्पीकिंग. हा बोला म्हणलं पोलीस स्टेशन. हा बोला कोण बोलता. नमस्कार साहेब नमस्कार. मी मानमोळे साहेब बोलतो म्हणलं. हो रामपूरला आलेलो आम्ही सध्या. आणि थोडीशी एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. तसं कसं मनाला पटलं नाही म्हणून तुम्हाला फोन लावला बा. हो थोडंसं बघा आता. थोडं ऐकता का तुम्ही, आहे का वेळ तुम्हाला. हा बोला ना. आत्ता नेमकं ड्युटीहून आलेलो मी. आपलं पोळ्याच्या याच्या ठिकाणी गेलो होतो एका ठिकाणी. हा बोला ना काय म्हणता ना. काही नाही. हे रामपूरला काय झालं. हो मोठं म्हणजे कठीण काम झालेलं आहे. हो हे आता जे आता नवीन पोरं आहे समजा, काही आता मोठे वयस्कर लोक आहेत काही. हो चांगली गोष्ट नाही ना काही. हो जुगार जे म्हणते ना, पत्ता डाव हे ते. अशा प्रकारची जे काही आता इथं चालू आहे. हो की भयानक. हो वट्यावर या वट्यावर त्या वट्यावर कुठं काय हे ते. मी बघितलं आता. मी माझ्या कसं जवायची आलो होतो. हो पोळ्यासाठी म्हटलं चला बा पोळा बघायला जा. पण काही नाही इथं. हो चित्र वेगळंच आहे म्हटलं. तुम्ही याच्यावर काहीतरी म्हणजे करायला पाहिजे. हो तुम्ही आज आले नाही. आज त्याचं काही ना काही तुम्ही जरासं यायला पाहिजे होतं. हो अच्छा. पण मला मी मोठे पाटलाला फोन केला. ते म्हणत की काही नाही आमच्या गावातलं असं वातावरण चांगलं आहे. ड्युरा सनसनी ते चर्चा झाली होती त्या विषयावर आमची कालच. नाही काहीच कामी नाही ना. सनसनी तशीच आहे आणि आमची घनघणी तशीच आहे. हो सांगतो तुम्हाला. मोठा डाव बसलेला आहे म्हटलं. मोठमोठे लोक मोठमोठे हस्ती आहेत म्हटलं. आपलं काय त्याचं ना काय म्हणलं मारुती धुटके. हो मारुती धुटकेच्या कोट्यामध्ये मोठा डाव बसलेला आहे. 5-25 पोट्टे म्हणजे जवान पोट्टे सांगा आता. त्याने पोलीस भरत्या करावं का असे कामं करावं. म्हणून मनाला खराब वाटलं म्हणून तुम्हाला फोन लावला. तुम्ही त्याला काही करा. हो पण त्याला सबक शिकवा तुम्ही. अटक करा त्याला. अच्छा बरोबर आहे. हो ठीक आहे. हो निघतो आम्ही आता. हो आमची माणसं आलेली आहे ड्युटीहून. हो तरी खबर पक्की आहे ना. पण बिलकुल 100% खबर 100% आहे. तुम्ही या मारुती धुटकीचा कोटा विचारा. तिथं तुम्ही डायरेक्ट रेट टाकून द्या. बिलकुल तुम्हाला जागेवर सापडतील सगळे ऑनस्पॉट पैसे सहित. विशेष नाही त्याचा. कारण की आता हे नवीन पिढी आहे. चांगलं नाही ना खेळणं. तुम्ही याच्यावर काहीतरी करा आता लवकर. ठीक आहे आता. नाही करावंच लागते ना. अशानं सवयी वाटते का नाही. हे या दिवसांनी सुरुवात करतात मग आयुष्य बरबाद करतात. हो बरं ठीक आहे. आलोच मी तिथं. हो बिलकुल. आता तुम्ही काही कोणाला सांगू नका. हो बरोबर आम्ही काय करायचं ते करतो आता. हो ठीक आहे ठेवा तुम्ही. बस एवढं काम करा. हो डबल आहे ना. म्हणजे डाव मांडायचा म्हणजे विचारच केला पाहिजे. हो सगळे बिलकुल अंदर टाका तुम्ही. हो काय करा त्याला समज द्या. नाही तर ते दंड पाळा. शिक्षा झाली चालते. आमची जवळ आहे त्याच्यातनी. हो पण आमच्या बहिणीच्या भविष्यासाठी आम्हाला तेवढं आता म्हणजे करायला लागेल. हो म्हणून म्हणलं लवकरात लवकर या तुम्ही. 9:30 पर्यंत 10 पर्यंत धाड टाकून द्या.
ये होईना बात हा स्वतःच्या जवायला अंदर घालतात आहे. अरे बाबा काय मानमुळे सा मानणार राजा काय खतरनाक बोलले हो. बस बस झालं म्हणलं. पण पाहिजे म्हणलं ते खाऊ संघटना आली म्हणलं फुकट खाऊ. हो ते आता करीसाठी आले वाटते ते बुडा बुडा आले वाटते नाही का. हो आता हे निपटलं आता हे आता नवीन आता करीचं नाही का कसं करावं हे करीचं काय म्हणलं. हा इकडे येऊन राहिले ते करीचा विशेष नाहीत ना. हे जर सगळे सापडले ना पोट्टे यायचे हे तिकडे आपले भाकरी घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये जाते नाही सांगतो तुम्हाला. जमानतीचे कागद जमा करते नाही उद्या. काही विषय राहणार नाही. पण जर कदाचित समजा जर झाली बी करीचं जेवण द्या बा आता मी म्हटलं देतो म्हणून. तर कसं आहे एखाद्याला चांगलं लादून देतो ते बुडगं राहिलं काही पुढचं. त्याला म्हणतो तू पुरा खर्च कर काहीच टेन्शन नको. मसाला आणि हे जे लागते ते सामान घेऊन ये. किती पेमेंट झालं मला यादी देऊन दे बस. जेवण झालं की माझून पैसे घेऊन घे. मी जागेवर नाही कोणीच नाही हा. बस जय रामकृष्ण हरी. येऊ दे त्याला आता फक्त याला देतो पेलून आता. तसे पोट्टे तर लंबेच होते म्हणा. पण जर झालंच समजा पार्टी तर मग आता हे असं करणार आहोत मी. आले वाटते ते. अरे या हो या म्हणलं काकाजी या ना या. काय आता मोठे पटाच्या भेटीसाठी पोळ्याच्या दिवशी आता संध्याकाळी आता लेकर बाकर निपटले. चला म्हणलं आता भेटून या. म्हणलं आता कसं ते एक आपला विषय बी आपला उद्या करीचा म्हणलं कसं करावं त्याचंही विचारायचं होतं तुम्हाला. आता स्पेशल तुम्ही आली या गोष्टीसाठी तुम्हीच खर्च करणार म्हणते मोठं बंद केलं. आता झडत्यातही मस्त बक्षीस द्याल तुम्ही. म्हणून म्हणलं काय कसं करावं उद्याचं जरा नियोजन करत होतं म्हणलं तेव्हा विषयावर बोलायला आलो. पण मी तेच म्हणून राहिलो होतो आता मानमुळे साहेबाले उद्याचं कसं हो आज जास्त दिवस मुक्कामी नाही राहतात ना. उद्या लवकर म्हटलं जेवण करून चालले जाऊ. पण जेवणाचं असं आला तर मानमुळे साहेब मध्ये उद्या आपल्या शनिवारी आपल्याला चालतच नाही. कोणाला आता चालते आपल्यापैकी सांगा बा तुम्ही. अरे मग आता काय कर म्हटल्यावर आता सांगा. आता मग आता कसं रविवारी म्हणता का मग रविवार म्हटल्यावर आता सांगा 2 दिवस राहीन का कुणी. आजकाल पाहुणा 1 घंटा नाही राहत. आता आम्ही कसं तरी पोळा पाहायला आलो म्हटलं सकाळी 11 वाजेला चालले जाऊ. मग आता ठीक आहे आम्हाला समजलं नाही का. मग तेच विषय होता ना की तुम्हालाच कुठं टाईम आहे बा. म्हणून म्हणलं उद्या आम्ही असं ठरवलं की बा उद्या आपण मस्त भाजी काजू कधी म्हणा कोणती करता येते. भाजीला मसाला जर असला तर कोणती भाजी चांगली होती काय विषय त्याचा. माल बनवून आहे फक्त बस उद्या करीचा 11 वाजेला तुम्ही घरी आम्ही आमच्या घरी. मग तर गेलाच मस्त बस 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 चालते मग आपल्याला तेच बरं वाटलं मग चालते. फक्त मग भाजी काय बनवता म्हणलं कसं करता मग. मी काय म्हणतो कंदिला भाजी आपलं 1.5 किलो बोला 1.5 किलो मिरची स्पेशल 1 नंबर बनवते ना मागच्या आठवड्यात मस्त बनवते ना. हो दे का नाही का बोट चाटू खाल्ली ना आपण नाही का. हो 1 नंबर बिलकुल भाजी बनवते 1.5 पण नाही का. हो यावेळी चिल्ले सुपर बनवली होती. मग त्याला सांगतो ना मग नाही का टेन्शन नाही. मग आता पहा आता कसं करू आपण उद्या. हो मग खादोडे साहेब आपला जे माणूस आहे का नाही 1.5 जी आहे का नाही. हो आपला यायचं इवायचं आहे समजा मुंगशीराम भाऊचा. अरे 1 नंबर भाजी बनवते. हो बिलकुल म्हणजे 1.5 स्पेशलच भाजी आहे त्याचं नावच तसं आहे. हो मिरच्याची भाजी बनवते एकदम खुरासल्या आणि एकदम झणझणीत आणि सुपर बिलकुल हो माहोल. मग काय राहिलं बला त्याले बला तुम्ही काय त्याला पैसे द्यायचे आपण देऊन देऊ ना. त्याची फी देऊ आपण. जे काही मटेरियल लागलं सगळं बिलकुल साहित्य घेऊन या तुम्ही. एक सामानाला पैसे मागू नका. एका दमान लिस्ट द्या किराणामधलं काय आहे काय नाही सगळं घेऊन या. जितके लोक असतील तितक्याला सांगा हळदीच करू नका बिलकुल माहोल. मग काय राहिलं मग टेन्शनच नाही का. मग पुरा देत दौड पण पुरं गावात बोलावतो. अरे बा मग हे बा असं करा तुम्ही काळजी द्यायची ते मी सगळं तुम्हाला बेरीज करून सांगतो. किराणा दुकानातून उधार आणतो बाकी चक्की तर आपल्या जिथं आहे दय नाही ते सगळं टेन्शन हो सगळं म्हणजे ज्याला सांगायचं ते सांगून देतो मग नाही का. मस्त एखाद्या ठिकाणी वावरात म्हणून आपलं मस्त पेंडॉल टाकून फर्स्ट क्लास बनवून टाकू. उद्या आम्ही सकाळी झाडझूड हे ते साफसफाई बिलकुल ओके करून ठेवतो. मग काय ते तर सांगायचं कामच नाही तुम्हाला. सगळी साफसफाई असं बिलकुल पेंडॉल टाका मंडप सांगा जे काय खर्च येईल त्याचा लोड घेऊ नका तुम्ही. किती काही हो फक्त तेवढं मस्त एकदम माझ्या माल वाटला पाहिजे मला. हो ते मला त्याच्यात लई गमते मला. फक्त मग असं एवढं तुम्ही काम करा. ते कोणते देणके आहे काय आहे त्याला फोन करा. उद्याचं म्हणजे नाही तर मग ते नाही आले तर मग काय फायदा. आता लगेच फोनच लावतो ना. उद्या टपटी पण लावाच लागत ना मग मला आता म्हणजे चक्की दयन हे ते किराणा सगळं बरोबर ओकेच करतो मी सकाळपर्यंत. बिलकुल पाण्याच्या कॅना हे ते म्हणजे बिलकुल पाण्याची व्यवस्था करा. मसाला पान हे ते सगळं बोलवा. करा फोन करा देणकेला. फोन आला म्हणलं कोणाचा आहे तर बोला ते. हो काय कंदील लिहून नाही बा. हो त्या नावाने सेवा आहे बोला त्यासोबत. हॅलो हां बोला म्हणलं बोला. अरे राम राम हो देणके साहेब काय राजा कसं हो म्हणलं काय चालू आहे. झाला पोळा गेला निपटला. निपडलं काय आता तुम्ही तर काय बोलावलं नाही यावर्षी. हो मी आणलं जाऊ द्या पण नाही बोलावलं तर मग आता आमच्या गावातलं तर बोलावलंच आहे. हो आता काय लावला फोन. अरे मग तेच म्हणलं ना आता तुम्ही पोया तर पाहिला आमची तर आता कर पाना कशी असते तर करील या म्हणलं तुम्ही. आणि स्पेशल म्हणजे कसं आहे मिरच्याची भाजी बनवण्यासाठी तुमचं काम आहे. हो स्पेशल देणके स्पेशल मिरच्याची खुरासणी मिरच्याची भाजी. तुम्ही आमची तर एक ते पाहुणे आलेले आहे त्याचं म्हणणं आहे की बा भाजी त्याच्यासाठी खायची आपल्याला. 5-50 लोक समजा 100पर्यंत आकडा जाऊ शकते. इतक्या लोकांची करीची भाजी बनवायची आहे. उद्या शनिवार असल्यामुळे आता उद्या तुम्ही अर्जंटमध्ये 8 वाजता पोहोचा तुम्ही. हो बस बाबा गाव जेवण तिथे का म्हणा कोण माहिती देणारा इतका दानशूर. ना म्हणलं काय जेवण इतक्या लोकांना देऊ राहिले का. आता काय तिथं काय आता निरा म्हणजे पैशाचा म्हणजे असं सोन्याचा धुरच आहे ना. हो काय आता आपले खादोडे साहेब आहेत की नाही. हो ते आलेले आहेत पोळा पासाठी मोठे पाटला तिथं ते देऊ राहिले सगळा खर्च. तेच तर म्हणलं हो ना हे तर कांदू हे कुठून पैसे देते. हा असं आहे का. बरोबर आहे मग तर याचा बजेटच बसला. बरं ठीक आहे ना मग हो येऊन जाऊ काही हरकत नाही. फक्त खुरासणी मिरची आहे का गावात नाही मग तेवढं आणून ठेवा. बाकीचं मग मटेरियल हे ते मी तुम्हाला लिहून पाठवून देतो व्हॉट्सअपवर किती पाहिजे काय पाहिजे. तेच म्हणतो तुम्ही यादी पाठवून द्या तुम्ही. हो ठीक आहे या 8 वाजता या. ओके ठीक आहे मग ठेवू का मग ठेवतो. हो पाहुणे बा हो झालं म्हणलं ओके हो काही वांधा नाही. काय थांबा तुम्ही चला ना पटकन जाणार आपल्याला सापडलं पाहिजे ना. मग काय अर्थ आहे का उशिरा जाऊ. नाही ना तुम्हाला माहिती नाही का रामपूरचं मागच्या वेळेस ढाळ टाकली आपण गावात गाडी दिसली की दिसली
की झालं ना ते पटास लागते त्याईले. हो बाटच कोणी ना कोणी पळत जाते चवरते आणि बिलकुल हे सगळेचे सगळे पोहून जाते आणि आपण बघ तिथं सगळं पोटीला फिरून घराकडे येतो. त्यापेक्षा आता यावेळेस जरासं वेगळा फंडा करायचा आपल्याला. पण आपण काय करता आता, लवकर करा काय करास तिथं. आता काय करू आपण, गाडी इथंच राहू द्यायची. हो आपण पैदल जायचं. चोर पावलानं जावं लागेल आपल्याला. आणि मारुती धुटकेचा कोटा कोणता होय बस एवढं आपल्याला फक्त विचार नाही एका जणाले. आणि ज्याला आपण विचारू त्याला संगच घेऊ म्हणजे त्याला चवणे करायचं कामच नाही. हो बस तिथं गेलं की चारी बाजून बिलकुल लंबेच काम. हो पयाचं कामच नाही. दरवाजा बाहेरून लावून घ्यायचा आणि मग एक एक बाहेर काढायचा आणि बाहेरून कोण पैटे का बा दोघं जण तुम्ही लक्ष ठेवा. बस झालं कामच झालं. सगळेच्या सगळे बिलकुल जमा. तसं करावं लागते रे. हो नाही तर आपण काही गाडी घेऊन जातो आणि ते सगळं कार्यक्रम फेल होते आपला. हो आतापर्यंत अनुभव आहे बरोबर आहे. हो चला मग आता पैदल जाऊ. हायच किती दूर लागायचं आहे ना जवळच. चला मग पटकन. चला मग गाडी लॉक केली मी आता. हो टेन्शनचं काम नाही. हो राहू दे इथं आणि चला लवकर. चला म्हणलं ते दरवाजा लावून घ्या तसेच जाऊ येऊ. लावून येत जा लावून. काय कुठे आहे, कोणीच तर नाही रे. कुठे मारते गिरते कुठे आहे म्हणलं. चौक झाले का. ते येऊ राहिला ना भारताचा फोन आला निघालो पडे करून. आलो भाऊ येऊ राहिले लक्ष्मण भाऊ येऊ राहिले. टेन्शन घेऊ नका 4-5 धरी यायचे राहिले. हो या बसा तोपर्यंत. हो होऊन जाते मग तोपर्यंत. बसा बसा पाणी गिरी प्या. अरे काही नाही ना भाजीपालेवाल्याची तेच हाल आहे ना. तेच भाजी असते नाही तर पाला होती त्याचा. मग मार्केटातून फेकून द्यायचे पैसे द्यावे लागते ते. मग काही वसूल मजुरी नाही निघत. मग काय अशी कंडिशन नाही तर मालामाले होते. हो ते जाऊ दे म्हणा. आपण नाही म्हणलं देवलाल पोलीस आलेले का गावातनी काय आहे म्हणा गावातनी. हो पाय बरं ते पोलीस दिसते तर. हो गड्या दोघं तिघं दिसून राहिले नाही. हो ना तिघं आले तर. अरे बोला पांडे साहेब आहेत का. तेच तर मला दुरून जावं दिसे. अरे का कसं काय इकडे काय चक्कर मारला माझ. काय ड्युटी आहे ड्युटी भाऊ असं आहे ना ते. हो आता मी काय म्हणतो आपलं थोडं काम होतं रे तुमच्यासोबत. हो तुम्ही दोघं जण आमच्यासोबत चालता का. चालता का म्हणजे चाला ना बा. कुठं जायला लागते तर काय कुठं जायला लागते सांगा ना. आपलं मारोटराव ढुटके आहे की नाही. हो तर त्याचा गोठा कुठं आहे रे. हो तिथं जायचं होतं आपल्याला. अरे ते कोठेच नाही समजा नाही का. कोठेच काय म्हणा. हो असं असं हो का असं जाय बरं देवलाल तू. हो काय गडबड आहे मग इकडून फोन मारून द्याला काहीतरी हाय वाटते डाव बसेल. अरे जाय बरं देवलाल पाय बरं. नाही देवडाल नाही ना कोणीच नाही. तुम्ही थांबा तुम्ही गडबड नको करू आता काय. तुम्ही दोघे जण माझ्यासंग चाला. हो कुठं साहेबा हलू नका तुम्ही आता काय. तुमच्या दोघालेच माहीत आहे आम्ही आलो म्हणून इथं. हो चला म्हणलं देवदास भाऊ चला आमच्या संग चला. पण मग काय झालं काय असं. चला ना बा मी येतो ना. मला काय त्याचं. झालं वाटतं बाबा कोण आहे रे बाबा डावातनी बसे. चला फिटली वाटते आता. हो चला चला चल देवलाल चल.